नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश कांबळे. आपल्या सर्वांचं इझी सोल्युशन्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. In today's lecture, we are going to start the second chapter of Science and Technology Part 1, that is Work and Energy. In this chapter, we have to study about work, positive, negative and zero work, energy, the two types of mechanical energies, that is kinetic energy and potential energy, different forms of energy, free fall, power and law of conservation of energy. In today's lecture, we are discuss about work and energy. वर्क अँड एनर्जी, कार्य आणि ऊर्जा. विद्यार्थी मित्रांनो, जर मी एका ठिकाणी ठेवलेले पुस्तक उचलून टेबलावर ठेवले तर या क्रियेमध्ये पुस्तकाने त्याची मूळ जागा सोडली असे म्हणता येईल का? द आन्सर इज यस, बिकॉज वेन आय पिक अप अ बुक फ्रॉम वन प्लेस अँड पुट इट ऑन द टेबल, इट मीन्स दॅट because of my applied force on book, the book is displaced from its original place. म्हणजेच मी लावलेल्या बलामुळे त्या पुस्तकाचे विस्थापन झाले असे आपल्याला म्हणता येईल. We use force in everything we do, and because of that force, the change occurs in the original thing, and that change in the original thing is the work. म्हणजेच प्रत्येक काम करताना आपण बलाचा वापर करत असतो, त्यामुळे मूळ गोष्टीत बदल घडतो आणि मूळ गोष्टीत घडणारा बदल म्हणजेच कार्य असते. इन अवर डेली लाईफ वी ऑलवेज रेफर द वर्ड्स वर्क अँड एनर्जी. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण नेहमी कार्य आणि ऊर्जा या शब्दांचा उल्लेख करत असतो. इन शॉर्ट, वर्क मीन्स एनी टाईप ऑफ वर्क and energy means power. कार्य म्हणजे काम आणि ऊर्जा म्हणजे शक्ती. The words work and energy are related to each other because if we want to do any work, we need energy. That work, whether physical, mental or intellectual, requires energy. कार्य आणि ऊर्जा हे शब्द एकमेकांशी संबंधित आहेत, कारण कोणतेही काम करायचे असेल तर त्यासाठी ऊर्जेची म्हणजेच शक्तीची आवश्यकता असते. ते कार्य शारीरिक, मानसिक किंवा बौद्धिक अशा कोणत्याही प्रकारचे असले तरीही ऊर्जेची आवश्यकता असतेच. नाऊ लुक ॲट दिस पिक्चर. व्हॉट डू यू सी इन दिस पिक्चर? इन दिस पिक्चर, अ गर्ल रायटिंग इन हर नोटबुक. हिअर a boy playing with a ball. In this picture, a girl operating a remote, and here a person walking with a bag on his shoulder. If we observe this picture carefully, we can say that the work is done in all of these cases. Generally, any physical or mental activity is referred to as work. The energy in the body is used while we are doing any work. सामान्यपणे कोणत्याही शारीरिक किंवा बौद्धिक कृतीला कार्य म्हटले जाते. आपण कोणतेही काम करत असताना शरीरातील ऊर्जेचा उपयोग केला जातो. We say that a girl who is studying is a working or performing work, but that is a mental work. वरील चित्रामध्ये अभ्यास करणारी मुलगी जे कार्य करत आहे त्या कार्याला आपण मानसिक कार्य असे म्हणतो. हे देखील एक प्रकारचे कार्यच आहे. बौद्धिक किंवा मानसिक कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असतेच. But in physics, we deal with a physical work, and that work has a special meaning in physics.
भौतिकशास्त्रामध्ये कार्य या शब्दाला विशिष्ट असा अर्थ आहे. भौतिकशास्त्रामध्ये कार्य होणे यासाठी वेगळे मापदंड आखण्यात आलेले आहेत. फ्रॉम अ सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यू, इफ द फोर्स displaces the object in the direction of the force, then and then only we can say that work is done, otherwise considered as work is not done. शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर एखाद्या वस्तूवर अप्लाय केलेल्या फोर्समुळे जर त्या वस्तूचे डिस्प्लेसमेंट बलाच्या दिशेने झाले तरच कार्य झाले असे म्हणतात, अन्यथा कार्य झाले नाही असे समजण्यात येते. उदाहरणार्थ, समजा एखादी व्यक्ती एका भिंतीजवळ थांबून भिंतीवर बल लावत आहे. हे करत असताना ती व्यक्ती खूप शक्ती लावून भिंत ढकलण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु ती भिंत जागची हलणार आहे का? जनरली विचार केला तर ती व्यक्ती सर्व शक्ती लावून भिंतीला ढकलण्याचा प्रयत्न करीत आहे, म्हणजेच त्या व्यक्तीच्या दृष्टीने ती व्यक्ती कार्य करीत आहे. परंतु शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर त्या व्यक्तीने लावलेल्या बलामुळे त्या भिंतीचे विस्थापन म्हणजेच डिस्प्लेसमेंट होत नाही, म्हणजेच या ठिकाणी कार्य झाले नाही असे समजण्यात येते. दॅट मीन्स द वर्क टेक्स प्लेस when the object is displaced. Therefore, we can say that work is said to be done when a force applied on an object causes displacement of the object. For example, to pick up the object. वस्तू उचलणे. The work done by a force acting on an object is the product of the magnitude of the force and the displacement of the object in the direction of the force. पदार्थावर प्रयुक्त केलेल्या बलाने केलेले कार्य हे त्या बलाचे परिणाम आणि पदार्थाचे बलाच्या दिशेने झालेले विस्थापन यांच्या गुणाकारा इतके असते. फ्रॉम दिस वी गेट अ फॉर्म्युला ऑफ वर्क. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. W इज इक्वल टू F into S. By using this formula, we can find out the work done by any object. विद्यार्थी मित्रांनो, मागील इयत्तेमध्ये आपण बल आणि बलाचे प्रकार याचा अभ्यास केलेला आहे. त्यावरून आपल्याला बल म्हणजे काय, बलाचे प्रकार आणि त्यांची उदाहरणे सांगता येतील. Types of forces and their examples. Gravitational force म्हणजेच गुरुत्वीय बल, the earth's gravitational attraction, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण. Electromagnetic force म्हणजेच विद्युत चुंबकीय बल, force between two moving charges, दोन गतिमान विद्युत प्रभारांमधील बल. Nuclear force म्हणजेच अणुकेंद्रकीय बल, force between the proton and neutron in the nucleus of an atom. अणुकेंद्रकातील प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स यांच्यामधील बल. These are some types of forces. Students, in today's lecture we discuss about work and energy. In the next lecture we will see what is meant by displacement and positive, negative and zero work. Thank you.